नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे. नंदिनी शॉक असते की रम्याने आणि वसुआत्यांनी तिच्या विरोधात एवढे पुरावे कधी आणले. तेवढ्यातच तिच्या रूममध्ये त्या दोघी पण येतात आणि दरवाजा लावून तिच्याशी बोलतात, आम्ही सांगतो ना तुला आम्ही कसे पुरावे आणले. आणि ते तिला सगळं सांगतात. तेव्हा नंदिनी खूप चिडते. नंदिनी म्हणते, ओके असं का, आजपर्यंत तुम्ही शांत आणि संयमी नंदिनी बघितली आहे. इथून पुढे तुम्ही अशी नंदिनी बघताना की तुम्ही कधी इमॅजिन पण नसेल केली. आणि आता वादळ येणार आहे, तुम्ही एकमेकींचे हात घट्ट पकडून उभ्या राहा. असं बोलल्यानंतर ना एवढा कॉन्फिडन्स नंदिनीकडे कुठून आला. ह्या दोघी तिच्याकडे एकसारख्या बघतच असतात. आता नंदिनी काय करणार हा प्रश्न ह्या दोघींच्याही मनात पडलेला असतो, कारण की नंदिनी एवढा स्ट्रॉंगपणे त्यांना प्रत्युत्तर करत असते. आता काही झालं तरी माझ्या खरेपणावर प्रश्न उठला आहे. मी खरं बोलून सुद्धा मला आज खोटं पाडण्यात आलं आणि मी माझा खरेपणा सिद्ध करून दाखवणारच आणि तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणारच. आणि आता नंदिनी दुसऱ्या दिवशी पोहे बनवते आणि तेव्हा मानेनी ती पोहे घेऊन विक्रमसमोर ठेवते. हे घ्या, तुमच्या सुनेने तुमच्यासाठी पोहे बनवले आहेत. असं बोलल्यानंतर विक्रम हा पोहेकडे बघून हसताच मानिनीकडे बघतो आणि म्हणतो, ती सून तुझी आहे, तिने तुझ्यासाठी काहीही करू दे, तिने माझ्यासाठी काहीही करायची गरज नाही. असं बोलल्यानंतर नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि विक्रम सरळ सरळ तिला नाकारत असतो, कारण की विक्रमला नंदिनीच दोषी आहे असं वाटत असतं. आणि तेव्हा मानिनी चिडते. मानिनी म्हणते, आता तरी सोडा ना, झालं ते. तेव्हा तो म्हणतो, मी सोडणार नाही आणि मी तुला शेवटचं सांगतोय, ह्या मुलीशी आणि माझा काहीही संबंध नाही. ती तुझी सून आहे ना, मग तुझं बघून घे, मला या सगळ्यामध्ये ओढू नकोस, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का. असं बोलून तो तडातडा त्याच्या रूममध्ये निघून जातो. आणि हे सगळं बघून आता नंदिनीला खूपच वाईट वाटत असतं, कारण की आजपर्यंत हे दोघे एवढे प्रेमाने वागणारे, आज माझ्यामुळे ह्या दोघांमध्ये एवढी भांडणं होत आहेत, हे नंदिनीला खरं बघवत नसतं. आता नंदिनी काय करेल हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.